तर मॅच कडे वळूया ज्या ठिकाणी सामना तुमच्या समोर रंगेल. अर्थातच एका बाजूला चेन्नई सिंगम आणि दुसऱ्या बाजूला डीजीपीस सलामीची जोडी ऋषी. नॉन स्टेकर इंडिया त्याच्यासोबत सलामीला आलाय तो म्हणजे अर्थातच प्रवीण. गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश. पहिलाच बॉल स्वागत केले सिद्धेशचा परंतु गोल्डन डकचा पहिला गडी बाद होतोय. टीम डीजेपीस या संघाचा अगदी कानमंत्र देईल तो म्हणजे दीपक मैदानाच्या बाहेर जात असताना बॅट्समन बॅक टू द डगआउट. यावेळेस एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. न्यू बॅट्समन हॅरी एक्सपिरियन्स खेळाडू चांगला एक्सपिरियन्स आहे चांगला अनुभव आहे. अगदीच क्रिकेटमध्ये वयोमर्यादाची मात्र नक्कीच सहानुभूती केली जात नाही त्यामुळे मात्र नक्कीच कशा पद्धतीने खेळ खेळला जाईल ते देखील पाहावं लागेलच. हॅरी यांच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट होते म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली जवळजवळ आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3 धावा. यावेळेस टोकरच न्यूयॉर्कर एक धाव मिळते. अजून जर आपण पाहिलं तर या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. अंतिमचा बॉल. एक मोठा फटका तर नक्कीच आला असता परंतु यावेळेस विकेटचं होतंय पतन. गडी क्रमांक 2 टीम डीजेपीसी या संघाचा मिळते दुसरा हादरा अर्थातच हॅरीच्या माध्यमातून. षटकाची देखील समाप्ती झाली म्हणजे अर्थातच एक षटका अखेरीस टीमची गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ते म्हणजे अर्थातच प्रशांत. यावेळेस हलकासा चेंडूला पुश केले नो बॉल. तर अंपायर हा बॉल काय सांगा आम्हाला. हितेश हा बॉल काय डॉट आहे ना. यावेळेस यावेळेस मोठीच पाहायला मिळाला असता काही क्षेत्र अशा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतात.
अगदी हलक्याच्या हाताने मात्र पुश करत असताना आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन आपण पाहतोय ते म्हणजे प्रवीण. अंतिमचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. अंतिमचा एक बॉल. स्ट्रायकर एंडला प्रवीण आहे. हो यावेळेस व्ही शेप मध्ये अर्थात क्षेत्ररक्षक सुशांत नावाची मात्र भिंत त्या ठिकाणी देण्यात आहे. त्याच्या हातामधून कॅच सुटणं ही मात्र दुर्मिळ बाब आहे. विकेटचं होते पतन. अर्थातच बॅट्समन क्रमांक 3 त्या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अर्थातच प्रवीण तो देखील नुकताच परतला डगआउटच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजे अर्थातच शंतनू नुकताच वाईट प्लस 1 धाव, 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली. वाईट प्लस 1 अशा 2 धावा. नॉन स्ट्रायकर एंडला राहुल आहे. पुन्हा एकदा वाईट प्लस 1. पुन्हा एकदा बाय 1 गेट 1 फ्री. अजून 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. बॅटिंग नक्कीच करावी लागते परंतु अगदी सहज त्या धावा मिळतात तर नो डाऊट. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द डिश. डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील आहेत परंतु एक धाव मिळेल त्यावरती देखील. यावेळेस अप्रतिम चेंडू. तर एक धाव मिळते अगदी अंतिमच्या बॉलवरती आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 23 या आकड्यावरती. अंतिमचं शतक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ते म्हणजे अर्थातच विमल स्वतः टीम कॅप्टन. यावेळेस मात्र शॉर्ट्स केलेले होते चूक. एक धाव कंप्लीट. दुसरी धावसाठी कॉल. ती धाव देखील कंप्लीट होते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट राहुलच्या माध्यमातून. राहुलसाठी सुवर्ण संधी आहे. अर्थातच आपण पाहिलं तर ओव्हर थ्रोची देखील एक धाव म्हणजे तब्बल 3 धावा आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात एक धाव येत आहे. स्टेप आउट होऊन पुढे मात्र चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ओमकार आलेत म्हणजे टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती. 27 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस स्विंग एंड मिस. येस स्पोर्ट्समॅन स्पिरिट. चांगला खेळाडू वृत्ती राहुल. अगदीच पंचांना अगदी चांगली दाद दिली आणि अर्थातच पंचांना स्वतःहून सांगितले की अर्थातच मी बाद आहे. विकेट सोडले. तर 2 चेंडूवरती 2 विकेट घेतले तर विमलला 500 रुपयांचा कॅश प्राइज. एक चेंडू डॉट होते. अर्थातच फलंदाज सनी. अंतिमचा बॉल आहे.
यावेळेस आपण पाहिलं तर अगदी कॉट बिहाइंडची संधी आणि विकेटचं होते पतन. अंतिमच्या बॉलवरती मिळते विकेट आणि शतकाची होते समाप्ती. म्हणजे एक पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे पहिल्या 4 षटकामध्ये 27 येणाऱ्या चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी तब्बल 28 या धावसंख्येचं मात्र टार्गेट असणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या ही विनंती असेल. 24 चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. तर मॅचला होईल सुरुवात. ज्या ठिकाणी विमल आहे त्याच्यासाठी कॅश प्राइज लगावले. 3 षटकार आले तर त्यांचे भावजी स्वप्नील यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज. यावेळेस पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरत असताना विकेट होते पतन. गडी क्रमांक 1 टीम चेन्नई सिंगम या संघाचा अर्थातच पहिला विमल बॅक द डगआउट. तर तर जर ऋषिकेशने कॅचेस सोडल्या तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. ऋषिकेशने 2 कॅच सोडल्या तर 500 रुपयांचा कॅश प्राइज. तर पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळूया.
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या आकड्यावरती. हो यावेळेस मोठा फटका, झेल खाली क्षेत्ररक्षक कुठे चुकी करत नाही. या ज्या विकेटसाठी जाळं विल्लं होतं ती विकेट अर्थात जाळेत फसली. अर्थात सिद्धेश त्याला परतावं लागतं डगआउटच्या दिशेने. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी जवळजवळ 25 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. अजून 1 बॉल बाकी आहे. माफ करा, अजून 2 बॉल बाकी आहेत. स्विंग इन मिस. अंतिमच्या बॉलवरती येते अगदी बाईकच्या स्वरूपात एक सिंगल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 5 या आकड्यावरती. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला बॅट्समन प्रशांत, गोलंदाजी मार्कवरती सचिन. हो यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यश त्या उद्ध्वस्त करत असताना बॅट्समनला चालतं केलंय डगआउटच्या दिशेने. प्रशांत बॅक टू द पॅव्हेलियन. यावेळेस चरण पाटील पहिला चेंडू बीट होतोय. यावेळेस पुन्हा एकदा 30 लाईन 30 लेन तोच बॅट्समन पुन्हा एकदा बीट करतोय अर्थातच गोलंदाज सचिन. यावेळेस 1 धाव आली. बऱ्याच कालावधीनंतर मात्र ही 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 6. हो यावेळेस मात्र अकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दैनात आहेत परंतु त्यावरती मिळते एक सिंगल आणि अंतिमचा बॉल. अगदी अंतिमच्या बॉलवरती एक मोठा धमाका. सामन्याचं चित्र डेफिनेटली बदलू शकतं परंतु यावेळेस मात्र कॅच ऑन साइडला ड्रॉप झाली. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच. कॅच छोटा मॅच छोटा परंतु कॅच पकडावी लागेल. फेमिकॉल का जोड हात से कभी भी छुटेगा नाही असं मात्र चित्र करावं लागेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर जवळजवळ आपण पाहतो ती म्हणजे 9 माफ करा 8 या आकड्यावरती म्हणजे अजूनही 12 चेंडू आणि 20 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 20 धावा. यावेळेस एकच धाव मिळते. तर चरण पाटील साठी देखील सुवर्ण संधी आहे. तर 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॉलिंग होता चरण कडून परंतु एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. प्रयत्न करावा लागते चांगल्या मोठ्या टोटलचा पाठलाग करण्यासाठी. 28 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच जगडून ठेवले. हालचाल करून दिली जात नाही या प्रत्येक गोलंदाजाकडून. कौतुक करावं लागेल. एकदा क्षेत्ररक्षक आवडला असेल गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप चांगला प्रयत्न. अगदी गोलंदाज हरी यांच्या माध्यमातून अप्रतिम. अगदीच ज्या वेगाने बॉल आला होता त्याच वेगाने बॉलला स्टॉप देखील केलं. खूप चांगलं फील्ड प्लेसमेंट. अगदी फॉलो थ्रू मध्ये इतक्या अवघड परिस्थितीमध्ये कठीण परिस्थितीमध्ये मात्र चेंडूला अडवणं हे मात्र खूप घातक असतं. त्या घातक परिस्थितीमध्ये मात्र उभा राहिल्यानंतर अगदीच आत्मविश्वास आणि आत्मबल हे मात्र या मुवमेंटला वाढलं असेल हॅरी यांचं. हो यावेळेस मात्र स्टेट डाऊन द ग्राउंड ऑन साइडला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती दस्तकवर मस्तक ठेवून बॉलला पाठवलंय.
सीमारेषा पलीकडे 6 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18. म्हणजे अजूनही करायचे ते म्हणजे अर्थातच 10. 8 चेंडू आणि 10 धाबा. यावेळेस वाईट बॉल. वाईट तर एक धाव मिळते म्हणजे 7 चेंडूने 7 धाबा. कंपल्सरी चेस. तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 7 चेंडूने 6 धाबा. हो यावेळेस चरण पाटील सेट ऑन फायर ऑन साइडला विनिंग स्ट्रोक विनिंग झोन मध्ये येतोय बॅट्समन चरण पाटीलच्या बॅटमधला. अगदी MS धोनी स्टाईल मध्ये फिनिश करणारा हा षटकार 6 या धावसंख्येसाठी येत असताना पाहायला मिळाला. हार्ड लक टीम खूप चांगला परफॉर्मर DJ फिस या संघाने माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि पुन्हा एकदा आपण वळूया अगदीच दुसऱ्या मॅचच्या टॉस कडे, ज्या ठिकाणी आयर्ली टायटन्स आणि ग्लॅडिएटर्स असा संघ तुमच्या समोर खेळेल. थोड्याच वेळात नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. तर मेघेंद्र पाटील आणि संपूर्ण टीम विनंती करेन की आपण उपस्थित राहा. लगेच आपण टॉस कडे वळणार आहोत.